श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना मागे जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटक शय्या करून तियेवर केले शयन. ऐसे नवल देखून लट्टांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ध्यानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोष लयती. वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाची श्री चरणी मन जडले तैपासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे. मग बसाप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता. करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासे, वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनात वादा न भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटली. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठवणे चालले. पुढे जात असमर्थ, बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाची चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थी केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो असे तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. असे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडूनी त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले तर तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवरा देखून चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्र नयने वाहती. त्यासी बोलती अतिश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखी करावा संसार, दारा पुत्रा पोषिजे. असं तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक परिसुत. पंचदशोध्याय वोढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.